सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार 24 जानेवारी रोजी विक्रमी तब्बल 836 ट्रक कांद्याची आवक झाली। यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक आवक ठरली आहे। त्यामुळे बाजार समिती परिसरात कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर आवक अधिक असल्याने बाजार समितीमध्ये कांदा उतरवण्यास वेळ लागला, त्यामुळे लिलाव प्रक्रियेलाही उशीर झाला। तसेच कांद्याचे भावही घसरले, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। यंदाच्या हंगामातील नवा कांदा सध्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सातत्याने वाढत चालली आहे। शनिवारी तब्बल 850 ट्रक कांद्याची आवक झाली होती, त्यामुळे कांदा उतरवण्यास वेळ लागल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याचे वजन करण्यासही विलंब झाला, त्यामुळे लिलाव प्रक्रिया उशिराने सुरू झाली। अशा परिस्थितीत कांद्याचे दरही घसरले आहेत। चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2200 रुपये तर सर्वसाधारण कांद्याला किमान 900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे। कांद्याच्या दरात गेल्या महिनाभरात तब्बल 2 ते 2.5 हजारांनी घसरण झाली आहे, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे।